नमस्कार. इंजिनियर राजीव तावडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. गणेशोत्सव 2025 हा सण थोड्याच दिवसात सुरू होणार आहे आणि त्यासाठी आज मी घरात जितकं जमेल तेवढी साफसफाई केली. एका बेडरूमच्या एसीच्या इंडोर युनिटच्या नेट्सना क्लीन करण्याचा मी विचार केला. त्यासाठी मी हे इंडोर युनिटचं लिड ओपन केलं, पण आत पाहिलं की जास्त धूळ नव्हती. तरीही मी त्या दोन्ही नेट्स काढल्या आणि त्यावर जी काही धूळ होती ती मी डस्ट करून परत एअर कंडिशनच्या आत मी त्या नेट्सना फिट केलं. त्यानंतर मी काही ओले कपडे घेतले आणि एका ह्या लाकडाच्या रॉडचा वापर करून बॉक्स कम्बेडच्या खालून जितकं जमेल तेवढं मी क्लीन केलं. जे काही थोडाफार टिश्यूज किंवा असा काही कचरा आला तो पण काढून टाकला आणि हे परत वेगवेगळे कपडे घेऊन मी हे क्लिनिंगचं काम केलं. तर हे सगळं खाली वाकून वगैरे खूप मेहनतीचं काम असतं आणि खुशी आहे की मी हे काम आज केलं. तर गोंडपाटं धुवून परत हे मी थोडंसं सोपी वॉटर घेऊन खाली मी क्लीन केलं. त्यानंतर मी वॉशिंग मशीनच्या खालीसुद्धा क्लीन केलं. ही अशी वॉशिंग मशीन मी बाजूला केली आणि त्या खालची फ्लोअर मी क्लीन केली आणि एक पंखा त्यालासुद्धा मी क्लीन केलं. तर अशी बरीच कामे मी केली आज. आणि एका डबल बेडच्या मॅट्रेसचं बेडशीटसुद्धा मी चेंज केलं. दुसरं एक सुकवलेलं बेडशीट मी मॅट्रेसला घातलं आणि जे बेडशीट मी काढलं ते वॉशिंग मशीनमध्ये घातलं वॉशिंगसाठी आणि बरेच काही कपडे होते ते सुद्धा वॉशिंगसाठी मी वॉशिंग मशीनमध्ये घातले आणि वॉशिंग ड्राईंगचा प्रोग्राम मी सुरू केला. फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे, परंतु काही 100% ड्राय होऊन कपडे तर मिळतच नाहीत. त्यामुळे फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये त्यामुळे ते आता कपडे धुतले जात आहेत आणि हा व्लॉग तोपर्यंत मी शूट करत आहे. व्लॉग एडिट करून अपलोड करून झाला की तोपर्यंत त्यानंतर मग नेक्स्ट काम आहे तिकडे ते कपडे वाळत घालण्याचं. तर अशी बरीच काही कामे झाली. सण थोड्याच दिवसांनी सुरू होणार आहे. तर खुशी आहे की कामे झाली त्याबद्दल. होम इज अन ऑर्गनायझेशन. घर ही एक संस्था आहे आणि घराच्या रिलेटेड क्लिनिंग आणि मेंटेनन्सची कामे ही रोज असतातच. प्रत्येक देशात प्रत्येका ठिकाणी कुठेही राहिलं तरी पण हे क्लिनिंग अँड मेंटेनन्स हे घराच्या रिलेटेड कामे असतातच. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.